ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आज मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर 2025. आता आजचा दिवस हा वैकुंठ चतुर्दशी महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याबद्दलची माहिती थोडक्यात माझी कवितेतून आहेच वर्णन केलेलं आणि अतिशय थोडकीच माहिती असलेलं आजचा दिवस आहे. आणि कारण का याच्याबद्दल माहिती जास्त नाही आहे, पण वैकुंठ चतुर्दशीचं महत्त्व मला सांगण्याचा हेतू आहे आणि प्रत्येक सणाला जास्तीत जास्त थोडक्यात महत्त्व सांगता येईल असा माझा प्रयत्न असतो. आता आषाढ शुद्ध एकादशीला श्री भगवान विष्णू हे शयन करतात, म्हणजे झोपतात, आराम करतात आणि तेव्हा चातुर्मास हा प्रारंभ होतो. चातुर्मासाला प्रारंभ त्याच वेळेला होतो आणि अर्थातच कार्तिक शुद्ध द्वादशीला दक्षिणायन पण असतं, त्यानंतर देवाची रात्र असते आणि आषाढ शुद्ध एकादशीला, आषाढ शुद्ध द्वादशीला देव झोपी जातात आणि कार्तिक शुद्ध एकादशीला जागे होतात. कार्तिक शुद्ध द्वादशीला म्हटलं तरी चालेल. त्याला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. आता प्रबोधिनी एकादशीला देव जागे होतात, परंतु हा जो चातुर्मासाच्या काळामध्ये आपली जबाबदारी श्री भगवान विष्णू ही भगवान श्री शंकरावर टाकतात आणि शंकर आपली जबाबदारी हे 4 महिने सांभाळतात. आणि आजचा हा दिवशी स्वतः श्री शंकर हे कैलास पर्वतावर जातात, पुन्हा आपल्या कैलास पर्वतावर निघून जातात आणि अशा तऱ्हेची कथा आहे. आणि दुसरी म्हणजे श्री विष्णूचं हे पूजा, विष्णूचं महत्त्व आणि त्यांचं ते शयनकाळ आणि चातुर्मास हे याच्यात आलेलं आहे. आता कविता त्याच्यावरती आधारित कविता आहे माझी. तर कविता अशी आहे. चातुर्मास झोपी जाती, चातुर्मासात झोपी जाती श्री विष्णू शेषावर. चातुर्मासात झोपी जाती विष्णू शेषावर, विश्वाच्या कारभाराची जबाबदारी श्री शंकरावर. विश्वाच्या कारभाराची जबाबदारी श्री शंकरावर. विष्णूकडे सोपून पुन्हा कारभार जाती शंकर. विष्णूकडे सोपून पुन्हा कारभार जाती शंकर. भगवान शंकर जाती मात्र स्वतः कैलास पर्वतावर. आपली जबाबदारी आहे दिलेली ती परत विष्णूला परत करून कैलास पर्वतावर ते निघून जातात. म्हणून म्हटलंय विष्णूकडे सोपून पुन्हा कारभार जाती शंकर. भगवान श्री शंकर जाती मात्र स्वतःच्या कैलास पर्वतावर निघून जातात. विष्णू शंकर भेटीचं म्हणती, विष्णू आणि शंकर यांच्या भेटीचं म्हणतात योग हरिहर. विष्णू शंकर भेटीचं म्हणती योग हरिहर. वैकुंठ चतुर्दशी दिवशी महत्त्व असे फार. वैकुंठ चतुर्थी या दिवशी महत्त्व भेटीचं असे फार. असे त्याचा हा दिवस हा महत्त्वाचा आहे. आणि ही असं कविता आजचा महत्त्वाचा दिवस हे मी तुम्हाला सांगितले. आणि आपण ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः.